अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर पोलिसांना एका मोठ्या चोरीच्या प्रकरणात मोठं यश मिळालं आहे। बनोसा येथील विक्रम ज्वेलर्समध्ये झालेल्या 77 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चोरीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात नेमकं काय घडलं जाणून घेऊया। ही घटना 8 ते 9 मेच्या रात्री घडली आहे, जेव्हा अज्ञात चोरांनी बनोसा येथील विक्रम ज्वेलर्सचे शटर तोडून आत प्रवेश केला। त्यांनी दुकानातून 5,50,000 रुपयांची रोख रक्कम, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि 760 ग्रॅम सोनं, 13 किलो चांदी असा एकूण 77,69,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। या घटनेची तक्रार रमेश महादेवराव लोणकर यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करत 17 मे 2025 रोजी जालना आणि बुलढाणा येथील 5 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेलं स्विफ्ट 4-चाकी वाहन आणि शटर तोडण्याची हत्यारं जप्त करण्यात आली आहे। या जप्तीची किंमत सुमारे 12,96,800 रुपये होती। त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आणखी 3 फरार आरोपी असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरलेलं सोनं भंडारा येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी तातडीने भंडारा गाठून सोनाराकडून सुमारे 3,32,000 रुपयांची सोन्याची लगड जप्त केली आहे। याशिवाय आरोपींच्या जालना येथील घरातून 1 किलो 600 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले, ज्याची किंमत 1,70,000 रुपये आहे। अशा प्रकारे पोलिसांनी 5,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांना योग्य तो संदेश मिळाला आहे। तर ही होती अमरावती ग्रामीण पोलिसांनी केलेल्या मोठ्या कामगिरीची बातमी। या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास वाढला आहे।